नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्ताने धुळ्यात घेण्यात आले महारक्तदान शिबिर। राष्ट्रवादीचे कैलासभाऊ चौधरी यांनी देवपुरात सुरू केले पिण्याच्या पाण्याचे वॉटर कूलर। नंदुरबार लोकसभेचे उमेदवार डोंगरू बहिरम यांनी घेतला प्रचारात लीड। धुळे लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ धुळ्यातील काँग्रेस भवनात घेण्यात आली बैठक। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। भगवान श्री महावीर स्वामी जन्मकल्याण महोत्सवानिमित्ताने धुळ्यात आज रोजी श्री सकल जैन संघ आणि नवकार मंडळ संघटनातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात श्री भगवान महावीर का पालना नृत्य नाटिका, संत विहार जन जागृती अभियान, सामायिक महावीर भंडारा तसेच भव्य अशी धुळे शहरातून शोभायात्रा देखील काढण्यात आली। दरम्यान आजच्या या शोभायात्रेत विविध देखावे उभारण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे म्युझिक ग्रुप व श्री वर्धमान जैन युवक मंडळ तसेच भारतीय जैन संघटना धुळेतर्फे महारक्तदान शिबिर देखील घेण्यात आले। या रक्तदान शिबिरात 150हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। आजच्या या कार्यक्रमासाठी नवकार मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील चोरडिया, केतनभाई घोसर, रवींद्र पाटणी, विजय दुग्गळ, विनोद बनसाळी, कमलेश गांधी, सूरज मलजीसुरिया, पारस दुग्गळ, तुषार भाऊ बापना यांच्यासह समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळेजण बघू शकता की भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी जवळपास 150च्या वर रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। मला वाटतं की अशा पद्धतीने चांगल्या कामांच्या माध्यमातूनच राष्ट्रपुरुष असतील जे पण आपले देवी देवता असतील त्यांच्या जयंतींचं औचित्य साधून हे असे स्तुत्य उपक्रम राबवले असतील त्याच्याबद्दल संबंध आयोजकांचं आणि सर्वांचंच त्या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद। एप्रिल महिना अर्धा होताच उन्हाचा कडाका वाढलेला आहे। सध्या धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाने 40चा आकडा पार केलेला असून यामुळे उन्हाच्या झळा सोसवण्याच्या झालेल्या आहेत। जीवाची लाहीलाही होत असून अशावेळी आवश्यक कामानिमित्त नागरिकांना घराबाहेर पडावंच लागतं। त्यात उन्हातून येता जाताना पाण्याची तहान लागते। रस्त्यावरून जाताना नागरिकांना आपली तहान भागविता यावी या मानवतावादी भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या साह्याने हरिओम मित्र मंडळ देवपूरतर्फे वॉटर कूलर लावून थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। या पाणपोईचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय इर्शादभाई जागीरदार यांच्या हस्ते आज करण्यात आले। दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश ऐरे, ज्ञानेश्वर पाटील, पंकज भारसकर, इजाज खाटिक, संजय जगताप, चेतन पाटील, भोला सगरे, ज्ञानेश्वर माडी, इजाज शेख, समीर खान, संजय ऐरे, संतोष केदार, राहुल पोळ, जयेश पाटील, महेश भांबरे, गणेश धुडेकर, ज्ञानेश्वर माडी, वंदना केदार, फरजाना शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लावत असतो त्यानिमित्ताने यावर्षी हरिओम मित्र मंडळाने वॉटर कूलर लावण्याचा निश्चय घेतला आणि हरिओम मित्र मंडळाने यावर्षी हा वॉटर कूलरचं उद्घाटन माननीय श्री इर्शादभाई जागीरदार यांच्या हस्ते करण्यात आलं असं मी जाहीर करतो। नंदुरबार लोकसभेचे उमेदवार सामाजिक कार्यकर्ते डोंगरू बहिरम यांनी साक्री तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात आपला प्रचारात लीड घेतलेला आहे। डोंगरू बहिरम हे गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता नेहमी अग्रेसर आहेत। शिवाय त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता देखील आंदोलने केली। त्यामुळे त्यांची या मतदारसंघातील शेतकरी, गरीब, दलित, आदिवासी, कष्टकरी लोकांची जवळीक असल्याने त्यांनी त्यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी आदिवासी भागातील कोलमडलेल्या यंत्रणा व त्याकरिता आपण राबविणार असलेला विकासाचा अजेंडा, या मतदारसंघात निर्माण झालेल्या आरोग्याचा प्रश्न येथील नागरिकांना अनेक वर्षापासून भेडसावत आहेत। त्यामुळे हे सर्व विकासाचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवत नंदुरबार लोकसभेचे उमेदवार सामाजिक कार्यकर्ते डोंगरू बहिरम यांची उमेदवारी ही मतदारसंघात लक्षवेधी ठरत आहेत। मित्रांनो, मी बोदगावून डोंगरू बहिरम बोलतोय। नंदुरबार लोकसभा अपक्ष उमेदवारी करतोय। पाहायला गेला तर नंदुरबार लोकसभामध्ये अजून बी काही तालुक्यामध्ये आरोग्याच्या सोयी चांगल्या प्रकारे उपलब्ध नाही। आज बी आपली स्त्रीला कुठेतरी 80 ते 90 किलोमीटर
कुठेतरी सीझरसाठी जावं लागतं अशी कंडिशन आहे. कुठेतरी टायमावरती सीझर होत नाही, कितीतरी बाळा दगावतात, कितीतरी शिऱ्या दगावलेल्या आहेत. आणि तशाच प्रकारे गरीब व्यक्तींना कुठेतरी खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट करून ऑपरेशन करून घ्यावं लागतं. किडनी स्टोनचं ऑपरेशन असेल, गर्भपिशवीचं असेल किंवा शिजरचं असेल, कुठेतरी त्याला ह्या संकटमध्ये जेव्हा येतो त्याला अक्षरशः उभा व्हावं ठेवून त्याला खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट करून त्याला कुठेतरी ऑपरेशन करून घ्यावं लागतो आणि त्यासाठी तो कुठेतरी कर्जबाजारी होतो. या सर्व सोयी उपलब्ध तालुक्याच्या ठिकाणला पाहिजे, जेणेकरून गरीब व्यक्तीसुद्धा तो त्या सुविधाचा लाभ घेऊ शकेल. कुठेतरी तो खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट करणार नाही, कुठेतरी सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करून तो ऑपरेशन करून घेईल. या तालुक्याच्या ठिकाणला होतील तेव्हा गरीब व्यक्ती याचा लाभ घेऊ शकेल. मोदी सरकारने विविध प्रकारचे कार्ड दिलेले आहेत की 5 लाखापर्यंत मोफत उपचार केला जाईल. मात्र गरीब लोकांना जे कार्ड दिलेले अक्षरशः त्यांना दूरपर्यंत माहीत नाही की कोणत्या दवाखान्यामध्ये याचा उपचार केला जातो, काही दूरपर्यंत माहीत नाही. हे कार्ड देण्यापेक्षा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणला हे सोयी उपलब्ध व्हायला पाहिजे. आज एकीकडे लोक चंद्रावर जागा घ्यायला निघाले, मात्र आज बी आपल्या महिलाला कुठेतरी स्त्रियांना सीझरसाठी कुठेतरी 80-90 किलोमीटर जावं लागतं, अशी वाईट कंडिशन आहे. मी जरी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो तर नक्कीच ह्या गोष्टी मी ज्या तालुक्यामध्ये या सोयी उपलब्ध नाहीत, ऑपरेशनच्या सोयी उपलब्ध नाहीत, किडनी स्टोनचा असेल, सीझरचा असेल, गर्भपिशवीचा असेल, अपेंडिक्स सारखाचा ऑपरेशन असेल, या तालुक्याच्या ठिकाणला मी सोयी उपलब्ध करून देईल. या गोष्टी उपलब्ध राहत नाही, टायमावरती ऑपरेशन होत नाही. एक तर एखादा पेशंट जेव्हा ॲक्सिडेंट होतो टायमावरती त्याच्यावर उपचार होत नाही, असं कितीतरी नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. जरी तालुक्याच्या ठिकाणला राहील तर कितीतरी नागरिकांचं जीव वाचतील आणि मी हे सोयी तालुक्याच्या ठिकाणला उपलब्ध करून देईल. भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर करून काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य नागरिकांनी केलेला असून लोकसभा मतदारसंघात आपल्यासाठी अत्यंत उत्साहाचे आणि चांगले वातावरण निर्माण झालेले आहे. कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे असे आवाहन करताना जिल्हा परिषद पंचायत समिती जर आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर खऱ्या अर्थाने ही निवडणूक चांगला पाया आहे. आपल्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झालेली असून धुळे लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आला तर पुढील ग्रामपंचायतपासून तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस नक्कीच जिंकेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान धुळे शहरातील काँग्रेस भवनात आज धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार माजी मंत्री शोभा बच्चव यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आजच्या या बैठकीला आमदार कुणालबाबा पाटील, अनिल भांबरे, युवराज करंकाळ, महिला जिल्हा अध्यक्षा गायत्री जयस्वाल, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव कोडोले, साबीर शेख, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश गर्दे, आलोक रघुवंशी, मुजफ्फर हुसेन, साजिद अन्सारी, भूषण आहिरे यांच्यासह काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या बैठकीसाठी उपस्थित होते. आज आपल्या धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये सर्व काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आमचे नेते आणि आपले आमदार कुणालबाबा पाटील साहेब, त्याचप्रमाणे अध्यक्ष आणि जी भांबरे साहेब, प्रदेश पदाधिकारी युवराजी करंकाळ साहेब, त्याचप्रमाणे शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, NSCI, OBC सेल, मायनॉरिटी सेल, मागासवर्गीय सेलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्वक वातावरण या ठिकाणी आहे आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ताई आपली उमेदवारी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. ही आम्हाला अतिशय सुवर्ण संधी आहे की काँग्रेस पक्षाचं जे काही संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये जे काही वातावरण आहे आणि त्याच्यात भर म्हणजे राहुलजी गांधी यांचा भारत जोडो न्याय यात्रा या ठिकाणी येऊन गेलेली आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि आपल्याला जी काही उमेदवारी लोकसभेची मिळालेली आहे तर आपल्याला आम्ही प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणू आणि हक्काचा खासदार आम्ही या ठिकाणी बघू. त्याचप्रमाणे या खासदार निधीमधून निश्चितपणे या धुळे लोकसभा मतदारसंघाचा प्रामाणिकपणे मी या ठिकाणी विकास करेन, कारण मला प्रशासकीय अनुभव आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.